रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या महायुतीचा तिढा जो आहे तो अद्याप कायम आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत सर। खऱ्या अर्थानं नारायण राणेंनी पण उमेदवारी अर्ज घेतलेला आहे आणि आज किरण सावंतांनी सुद्धा उमेदवारी अर्ज या ठिकाणी घेतलेला पाहायला मिळते। कसं बघताय या राजकीय गणिताकडे? अत्यंत गलिच्छ असं राजकारण चाललेलं आहे आणि आता कळून चुकेल ह्या मंडळींना की भारतीय जनता पक्ष नेमका काय आहे तो। त्यामुळे सत्तेसाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी बेईमानी करून जे गेलेले आहेत महाराष्ट्रातले, ह्या सगळ्यांना आता त्यांचा घरचा रस्ता दाखवण्याचं काम भाजपाने सुरू केलेलं आहे। त्यामुळे फार मोठं काही त्यांची काळजी करायची गरज नाही, जसं करावं तसं भरावं असं म्हटलंय ते खरं आहे। Come my love, please don't say no baby, come my love। V-Guard के एयर कूलर्स एक्स्ट्रा लार्ज कूलिंग पैड्स के साथ जो अच्छों को ठंडा करे। V-Guard एयर कूलर्स, लॉन्ग लास्टिंग कूलिंग। महायुतीचे तिढा अद्याप सुटत नाहीये। एकीकडे नारायण राणे सुद्धा आपला प्रचाराचा धडाका सुरू केलेला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे किरण सावंत नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीसांची भेट घेत आहे। तिढा हा त्यांनी निर्माण केलेला आहे आणि त्यांनी तो सोडवायचा आहे। सोडवातो न सोडो, आम्हाला त्यांची काही काळजी करायची नाही। नारायण राणेंच्या प्रचाराचा धूमधडाका तर नाहीच आहे मुळे, आणि त्यांना सुद्धा किंबहुना सिंधुदुर्गमध्ये सुद्धा त्यांना किमान 1.25 लाख मताचा फटका पडणार आहे हे, आणि त्या 1.25 लाख मताचं मताधिक्य विनायक राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला, इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळणार आहे आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा किमान 1.5 लाखाचं मताधिक्य मिळेल अशी मला खात्री आहे। मला महायुतीचा उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी पण 24 एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री अमित शहा रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि त्यांची सभा असणार आहे। पण त्यामुळेच अमित शहांच्या मीटिंगमुळेच उमेदवार कोण असेल हे दिसून येते। बरोबर, नक्कीच। हे होते उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत सर। कॅमेरामॅन समित गजने सर, मनोज जेले, TV9 मराठी, रत्नागिरी।